चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनं अवैध गोवंश तस्करी विरोधात मोठी कारवाई करत 30 गोवंशांची सुटका केली आणि 2 आरोपींना अटक केली। पडोली मार्गे तेलंगणाकडे कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून MH34Z1158 क्रमांकाचा आयशर ट्रक अडवला। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये 17 गायी व 13 बैल अत्यंत क्रूरपणे कोंबून ठेवलेले आढळले। त्यांच्या हातापायांना दोऱ्यांनी घट्ट बांधलं होतं आणि चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती। चालकाकडे आवश्यक परवाने व पशुवैद्यकीय कागदपत्र देखील नव्हती। या कारवाईत सुमारे 26,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ट्रक, गोवंश आणि मोबाईल फोनचा समावेश आहे। निमामुद्दीन अमीनुद्दीन व मोहम्मद इरफान शेख हन्नान या दोघांना अटक करण्यात आली असून मोविन शेख हा आरोपी फरार आहे। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुटका करण्यात आलेल्या गोवंशांना प्यार फाउंडेशन इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश ठाकरे।